हॅलो फ्रेंड्स, आज तुम्हाला डोशाचं पीठ कसं बनवायचं ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 3 ग्लास तांदूळ घेऊया आपण, मोठा तांदूळ 2 3 1 ग्लास उडीद डाळ घेऊया, अर्धा ग्लास मूग डाळ घेऊया आणि अर्धा ग्लास तुरीची डाळ घेऊया। आता मी हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहे व 24 तासासाठी ते भिजत ठेवणार आहे। आता हे तांदूळ व सर्व डाळी 24 तास भिजून झालेले आहेत। आता ते आपण सर्व वाटायला घेऊया। आणि हे मी मेथीचे दाणे सकाळी 5-6 तास तरी भिजत घातलेले आहेत, त्याचं पाणी आपण वापरायचं आहे। आता हे आपण डाळी सर्व वाटायला घेऊया। आणि सुरुवातीला मी उडदाची डाळ वाटायला घेते, कारण हे चिकट होते ना, त्यामुळे थोडंसं अगोदर वाटून घ्यायचं, नंतर ह्या सर्व डाळी वाटायला घ्यायच्या। आता आपण हे वाटायला घेऊया। आणि डाळींना वगैरे वाटताना जेवढं पाणी लागेल ना, ते मेथीचंच पाणी वापरायचं आहे। आणि जर थोडं अजून लागत असेल तर दुसरं साधं पाणी वापरलं तरी चालेल, फक्त मेथी वापरू नका, कारण मेथीच्या पाण्यामुळे डोशांना चांगला सुगंध येतो व कलरही येतो। आणि मेथी जर घातल्या तर कडवट होतील थोडे डोसे, म्हणून शक्यतो डोश्यांना मेथी घालू नका, फक्त पाणी वापरा। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मेथीचं पाणी वापरत आहे। हे बघा, हे असं पातळ झालं पाहिजे। आणि हे चिकट असतं ना उडदाची डाळ, म्हणून हे अगोदर सुरुवातीला उडदाची डाळ वाटून घ्यायची। आता अशा प्रकारे मी सर्व डाळी वगैरे वाटून घेणार आहे। आणि आता मेथीचे पाणी वगैरे संपलं ना की हे साधं पाणी थोडंसं वापरू शकता तुम्ही, कारण हे बॅटर जरा एकदम पातळ वगैरे नाही करायचं, फक्त थोडंसं घट्ट आणि असं व्यवस्थित झालं पाहिजे। असं लागत तसं थोडंसं। आता हे बघा, हे आता असं सर्व डाळी व तांदूळ वाटून झालेले आहेत, हे मिश्रण हे असं घट्ट झालेलं आहे। हे सर्व असं मिक्स करून ठेवायचं एकजीव, आणि हे 8 ते 10 तास असं झाकून ठेवायचं। आणि ह्या डाळी व तांदूळ घेण्यामागचं कारण हे याचा आंबूस वास कमी होतो। हे आता आपलं मिश्रण असं सर्व एकजीव झालेलं आहे। हे बघा, थोडंसं घट्ट असं असावं। आणि आता हे असं झाकून ठेवायचं 8-10 तास, म्हणजे दुसऱ्या दिवशी चांगलं फुगून येईल 8 तासानंतर। हे आता आपलं 8 तासानंतरचं हे पीठ असं डोश्याचं तयार झालेलं आहे। आता हे मी छोट्याशा भांड्यात काढून घेते। हे बघा, हे असं झालेलं आहे। हे असं पीठ तयार झालेलं आहे, छोल्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे। डोशासाठी लागणारी चटणी आपण बघूया। त्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, अर्धी वाटी दही, 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट, 5-6 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ चवीपुरते, थोडीशी साखर, फोडणी करता कढीपत्ता, मोहरी व जिरं। आता आपण चटणी कशी करायची ते बघूया। आता आपण चटणी करायला घेऊया। मी आता हे ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण सर्व घातलेलं आहे, तर ते थोडं बारीक करून घेऊया। त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीपुरते मीठ, साखर,
फिरवून घेऊया अगोदर. नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, दही घालूया. आता ही चटणी तयार झालेली आहे. थोडंसं जर वाटत असेल घट्ट तर थोडं पाणी वगैरे घालू शकता तुमच्या आवडीनुसार. दही वगैरे पण तुम्ही थोडंसं टाकू शकता. मी आता हे थोडंसं टाकलेलं आहे पाणी वगैरे. असं थोडी पातळ अशी झालेली आहे. ही अशी झाली आपली तयार चटणी. आता याला आपण फोडणी देऊया. आता चटणीला आपण फोडणी देऊया. त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. ते तेल गरम झालं की थोडंसं घ्यायचं, 2 चमचे मोहरी टाकूया थोडीशी. जिरं, अशी प्लेट झाकूया म्हणजे ती फोडणी आतल्या आतच राहून जाईल, त्यामुळे टेस्ट चांगली येईल चटणीला. अशी होऊन जाईल. ही झाली आपली खमंग चटणी तयार. या पिठामध्ये आता थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल व लागेल तेवढं पाणी घेऊन चांगलं मिक्स करूया. असं हे बघा, हे असं एकदम बारीक पण आहे आणि एकदम घट्ट पण आहे. असं मीडियम मिश्रण असावं. आता आपण डोसा बनवायला घेऊया. हा तवा तापलेला आहे. त्यात थोडंसं मिठाचं पाणी घेऊन घेऊया. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया. हा आपला डोसा आता तयार झालेला आहे. त्याच्यावर बटाट्याची भाजी लावूया. हा झाला आपला मसाला डोसा तयार.